जागतिक धम्म परिषदेमधून जगाला बुद्धाच्या तत्वज्ञानाविषयी चॅलेंज करणारे व माझ्या संगे जगातील कोणत्याही व्यक्तीने बुद्ध तत्वज्ञानाविषयी चर्चा करावी, मी त्याचा पडाव केल्याशिवाय राहणार नाही, असे बौद्ध विचारवंत आधुनिक बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी धम्मक्रांती केलेली आहे, ती धम्मक्रांती जगामध्ये सर्वात मोठी धम्मक्रांती आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता न भूतो न भविष्यसी अशी बाबासाहेबांनी धम्मक्रांती केलेली आहे. फ्रेंच राजक्रांती, रशियन राज्यक्रांती याच्यापेक्षा मोठी धम्मक्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. त्या धम्मक्रांतीमध्ये 22 प्रतिज्ञाचे मोठे स्थान आहे. जगामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा देत असताना त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यानंतर व बौद्ध भिक्खू यांच्या हस्ते ती दीक्षा दिली जाते. पण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका उपासकाने दुसऱ्या उपासकाला धम्म दीक्षा देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला व त्याला 22 प्रतिज्ञेची जोड दिलेली आहे. जगामध्ये त्रिशरण पंचशील ग्रहण करूनच बौद्ध होता येते, पण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिशरण पंचशील बरोबर 22 प्रतिज्ञा दिल्याशिवाय कोणीही परिपूर्ण बौद्ध होऊ शकत नाही, असा क्रांतिकारी बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. त्रिशरण पंचशील देऊन जर भारतात बौद्ध झाले असते तर माणसाच्या डोक्यातून देव नावाचे भूत हे गेले नसते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्रिशरण पंचशीलसह 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्या 22 प्रतिज्ञा दिल्याशिवाय आपण परिपूर्ण बौद्ध होऊ शकत नाही. नमो बुद्धाय. जय भीम.